नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर सेम वर्ड यूज ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच भाग 4 यामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आतापर्यंत आपण 15 एक्झाम्पल्स पाहिली आणि मला वाटत नाही की एवढी एक्झाम्पल्स कुठल्याही व्हिडिओजमध्ये आपल्याला दिली जातात. मी आपल्याला आणखी काही एक्झाम्पल देतो आहे. उदाहरण क्रमांक 16, नायदरचा वापर आपण बघणार आहोत. शब्द एक, उपयोग अनेक. नायदर. नायदर पार्टी इज क्वाईट इन द राईट. नायदर. आता इथे नायदरचा वापर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह सारखा झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून झालेला आहे. क्वालिफाईंग द नाऊन पार्टी. दुसरं उदाहरण बघा. इट इज नायदर युजफुल नॉर नेसेसरी. नायदर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणून झालेला आहे. कोरिलेटिव्ह विथ नॉर. पुढचं, नायदर ऑफ द टू स्टेटमेंट इज ट्रू. नायदर इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणून झालेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्ट टू द वर्ब इज. 17वा शब्द आहे वन. वन डे आय वेंट देअर. आता वन हे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे इथे याचा वापर ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. क्वालिफाईंग द नाऊन डे. वन हार्डली नोज व्हॉट टू डू. वन इनडेफिनेट प्रोनाऊन आहे, सिंग्युलर नंबर आहे, कॉमन जेंडर आहे, नॉमिनेटिव्ह केस आहे, सब्जेक्ट टू द वर्ब नोज. पुढचं उदाहरण बघा. द लिटिल वन्स कॅरीड फॉर जॉय. वन्स कॉमन नाऊन, प्लुरल नंबर, कॉमन जेंडर, नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्ट टू द वर्ब कॅरीड. 18वा शब्द आहे सिन्स चा वापर आपण बघणार आहोत. सिन्स. एक्झाम्पल, उदाहरण पहा. सिन्स दॅट ही हॅज नॉट सी मी. सिन्स इथे प्रिपोजिशन म्हणून आलेलं आहे, गव्हर्निंग द नाऊन डे. सिन्स दॅट डे ही हॅज नॉट सी मी असं वाक्य होतं. मग इथे सिन्स हे प्रिपोजिशन आहे, गव्हर्निंग द नाऊन डेला त्याने गव्हर्न केलेलं आहे. पुढचं वाक्य बघा. ही वन्स मीट मी इन दिल्ली. आय हॅव नॉट सी हिम सिन्स. इथे सिन्स हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणून आलेलं आहे आणि मॉडिफाईंग द व्हर्ब हॅव सी आलेलं आहे. पुढचं वाक्य बघा. मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड सिन्स आय सॉ यू. आता सिन्स इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ टाईम म्हणून आलेलं आहे. जॉईनिंग टू सेंटेन्सेस, मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड अँड आय सॉ यू. पुढे, सिन्स यू विश इट शॅल बी डन. सिन्स इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ रिझन, जॉईनिंग टू सेंटेन्सेस, यू विश इट अँड इट शॅल बी डन असं आलेलं आहे. 19वा एक्झाम्पल आहे दॅट. दॅटचा वापर बघा. दॅट बुक इज माइन. इथे दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे, दर्शक विशेषण म्हणून. क्वालिफाईंग द नाऊन बुक. आणि पुढचं उदाहरण बघा. दॅट इज अ टेबल. इथे दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणून आलेलं आहे. सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्ट टू द वर्ब इज. पुढचं एक्झाम्पल बघा. ही सेड दॅट ही वुड गो देअर. दॅट subordinating conjunction joining two sentences,
ही सेड अँड ही वूड गो देअर. पुढचं उदाहरण बघा. टेक एनिथिंग दॅट यू लाईक. दॅट रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेला आहे, थर्ड पर्सन, सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, ऑब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्ट टू द वर्ब लाईक, ॲग्रीइंग विथ इट्स antecedent anything in a number, person and gender. शेवटचं एक्झाम्पल देतोय 20वां. व्हॉटचा वापर बघा. व्हॉट इज यू, व्हॉट इज दिस. व्हॉट इथे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन, सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्ट टू द वर्ब इज. पुढचं एक्झाम्पल बघा. व्हॉट मॅनर of man is, what manner of man is he. What इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे, क्वालिफाईंग द नाउन मॅनर. ही पुढे ही मे डू व्हॉट ही लाईक्स. व्हॉट रिलेटिव्ह प्रोनाउन, सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, ऑब्जेक्टिव्ह केस, object to the verb likes. What is equal to that which is equal to anything which. अशा प्रकारे वाक्यामध्ये अँटीसिडंट लपलेला असतो. एक्सरसाइज सोडवायची आहे. पेअर्स द वर्ड्स विथिन इन्व्हायटेड कॉमा in the following sentences. The ball fell from above. याच्यामध्ये above इन्व्हर्टेड कॉमात आहे, ते काय आहे नेमकं सांगायचं. Pairs the above words. The पुढचं वाक्य. The moon is above. None is above the law of the land. All men are rational beings. All spoken of for. I lost my all in business. Have you any supporter? Any of you may answer. He does not want any more. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.